नमस्कार. आपण देवाला नैवेद्य कसा ठेवायचा ते आज बघूया. सर्वप्रथम स्वामींना आपण मुजरा करूया. अगरबत्ती घेऊया. आज द्वादशी आहे, कालची एकादश होती, ती आता सोडायची आहे. तर कुठलाही नैवेद्य घरामध्ये कुठला पण नैवेद्य झाला प्रथम देवाला अर्पण करायचा असतो, देवाला दाखवायचा असतो. आणि स्वामी महाराज तर आपले भोळे आणि ते फक्त भक्ताचा भाव बघतात की नैवेद्य पंचपक्वानच पाहिजे असं नाही. काही ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना तर काहीच कमी नाही, 56 भोग असतात. पण ते भक्ताच्या साधी भाजी भाकरी असेल, चटणी मीठ भाकरी, तरी ते स्वीकार करतात खूप आनंदाने. सर्वप्रथम मंडल करून घेतले. ताटालाही चौकोनी मंडल करायचे आणि पाण्यालाही चौकोनी मंडल करायचे. आणि सर्व नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचे, जे जे असेल तुम्ही बनवलेलं असेल पक्वान. आज मी खास द्वादशी उपवास सोडायचा आहे म्हणून भजी केली आहे, पालकाची भजी. आता आपण काय करूया, अगरबत्ती ओवाळूया. धूपम अग्रपयामी, धूपम अग्रपयामी, धूपम अग्रपयामी. 3 वेळा अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आणि नंतर दिवा ओवाळूया. दीपम दर्शयामी, दीपम दर्शयामी, दीपम दर्शयामी. एक तुळशीपत्र घ्यायचे आणि ते पूर्ण पाण्याभोवती फिरवायचं आहे. पाण्यातही एक तुळशीपत्र टाकायचं आहे आपल्याला. आणि 3 वेळा फिरवताना गायत्री मंत्र म्हणायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. आणि स्वामींच्या चरणाशी ठेवायचे. पुन्हा दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आहे, ताटाभोवती फिरवून ओम प्राणाय स्वाहाम, ओम समनाय स्वाम, ओम अपनाय स्वाहाम, ओम अमृतत्वाय स्वाम, ओम ब्रह्मत्वे अमृतत्वाय स्वाम महानैवेद्यम समर्पयामि. स्वामींच्या चरणाशी तुळशीपत्र अर्पण करायचे. स्वामींना विनंती करायची की नैवेद्य स्वीकार करा. असं नाही की